नमस्कार अमरावती। रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते आणि याच सामाजिक भावनेतून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जागतिक रक्तदाता दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। 365 दिवस रक्तदान या संकल्पनेला प्रतिसाद देत 35 जणांनी रक्तदान केले। तर नियमित रक्तदाते आणि रक्तदान क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरवही करण्यात आला। 14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त केंद्राच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नियमित रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला। 365 दिवस रक्तदान या संकल्पनेला पाठिंबा देत तब्बल 35 जणांनी स्वइच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले। रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते असा संदेशही यावेळी देण्यात आला। कार्यक्रमात 25 पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या नियमित रक्तदात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच रक्तदान, जनजागृती आणि रक्त संकलन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध सामाजिक, धार्मिक आणि स्वयंसेवी संस्थांचाही गौरव करण्यात आला। माझं नाव डॉक्टर प्रफुल्ल पिंदाम आहे। मी शासकीय रुग्णालय अमरावती येथे ब्लड ट्रान्सफ्यूजन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। आज 14 जून या दिवशी जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण इथे साजरा केलेला आहे। तर मी आजच्या युवकांना रक्त डोनेट करण्याचं मी आव्हान देत आहे। जास्तीत जास्त प्रमाणात युवकांनी रक्त देऊन लोकांचे प्राण वाचवावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आहे। आज आमच्या या शासकीय रुग्णालयामध्ये आमचे स्टाफ आहे, स्टाफपैकी PRO झाले आमचे मिलिंद तायडे, योगेश पानझाडे आणि अजून आमच्या मित्रमंडळींनी रक्त डोनेट केलेले आहे। तरी सर्व लोकांनी जास्त प्रमाणात आपण जितके होतो त्यापेक्षा जास्त आपण रक्त डोनेट करावं ही माझी सर्वांस नम्र विनंती। आमच्या इथे लोकांनी नाही का डोनेट केलेलं आहे, तरी यापेक्षा जास्त व्हावं यासाठी मी सर्वांना आवाहन करतो। रक्तदान चळवळीला अधिक बळ मिळावे आणि नागरिकांनी वर्षभर रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा यासाठी उपस्थितांना रक्तदानाची शपथही देण्यात आली। अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। सर्वांना नमस्कार। मी मिलिंद अशोकराव तायडे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती। गेल्या 5 वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होत असतात आणि या शिबिराच्या माध्यमातून सिकल सेल, थॅलेसेमिया, ॲनिमिया आणि ज्या लोकांची शस्त्रक्रिया होत असते अशा सर्वांनाच आपण जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रक्त देत असतो। आणि अशातच आज जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो। आज 14 जून आहे आणि आज जास्तीत जास्त युवकांनी समोर येऊन रक्तदान करावे हा प्रेरणा आजच्या दिवसानिमित्त आपण जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने, सोबतच मित्रमंडळाच्या वतीने, त्यासोबतच वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत ज्या रक्तदानामध्ये अग्रेसर आहेत अशा सर्वांच्या सहकार्याने आज जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत। या निमित्ताने आज एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे आणि या रक्तदानामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। जे लोक स्वतःहून येऊन 30 पेक्षा जास्त रक्तदान करतात अशांचा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर विनोद पवार सर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती, त्यासोबतच रक्तकेंद्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर आशिष वाघमारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण रक्तदान शिबिरांच्या सर्व संस्था आणि वैयक्तिक रक्तदात्यांना आपण सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ वाटप केलेले आहे। आणि यानंतर होणारे जे रक्तदान शिबिरे आहेत ते 14 जूनपासून तर 30 जूनपर्यंत जे होणारे जे काही शिबिर असतील या शिबिरांच्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी आणि युवकांनी, त्यासोबतच संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी समोर येऊन रक्तदान करावे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या रक्तपेढीला अधिक बळकटी द्यावे ह्या आशेसह आपल्या सर्वांचं मी मिलिंद तायडे आपल्या सर्वांना असे आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी रक्तदान करावं आणि एखाद्याचा जीव वाचवावं। धन्यवाद। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली। रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची सेवा असल्याचंही त्यांनी सांगितलं।
रक्तदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते, त्यामुळे रक्तदान करा, जीवन वाचवा हा संदेश देत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त अमरावतीत रक्तदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.